नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कुंभ राशीचं फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असेल ग्रहयोग, कसे असेल ग्रहांचे राशांतरा आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्याच राशीमध्ये शनी हा भ्रमण करतो आहे, जो की तुमच्या राशीचा स्वामी आहे. म्हणजे तुमची जी रास आहे ही 7.5 आहे. खास करून गेल्या 2-2.25 वर्षामध्ये साडेसातीचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतात आणि कोणकोणत्या क्षेत्रामध्ये येऊ शकतात या संदर्भातला अगदी जवळचा अनुभव तुम्ही घेतलेला असेल तर तावून सुलाखून आता तुम्ही बाहेर पडतात. काळजी करू नका. साधारण मार्च नंतर हा जो 7.5चा प्रभाव आहे हा बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे आणि त्याचे अनुभव तुम्हाला फेब्रुवारीपासूनच चालू झालेले दिसते. म्हणजे फेब्रुवारीपासूनच गोष्टी थोड्याशा तुमच्या फेवरमध्ये होत आहेत, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला निश्चित येते. याचप्रमाणे तुमच्या राशीमध्ये रवी आणि बुध साधारण 13-12 तारखेनंतर येणाऱ्या जी की खूप चांगली गोष्ट आहे, महत्त्वपूर्ण आहे. याचाच परिणाम म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. तसं पाहिलं तर तुमची जी रास आहे ही ॲक्टिव्ह असते, आपल्या मतावर ठाम राहणारी आहे आणि दिलेला शब्द पाळणारी अशा प्रकारची रास आहे. कोणालाही न घाबरणारी आहे आणि जीवनाचा व्यवस्थितपणे अनुभव घेणारी आहे. थोडीशी शिस्तप्रिय अशा प्रकारची रास आहे. तशा प्रकारचे चांगले काही अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळतील. परंतु या महिन्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जास्त ॲक्टिव्ह असल्या कारणामुळे थोडंसं शारीरिकतेच्या संदर्भात लक्ष द्या. थोडंसं दमणं, थकणं किंवा शारीरिकतेच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान येऊ शकतात, तर याकडे थोडं लक्ष द्या. मात्र या महिन्याच्या 15 तारखेनंतर गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे निश्चित घडतील, तर त्या संदर्भात काळजी करू नका. हा संपूर्ण महिना तुम्हाला आरोग्याच्या बाबतीमध्ये बऱ्याच प्रमाणात उपयुक्त असणार आहे. याचप्रमाणे तुमचं जे आर्थिक स्तर आहे या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीकरता 2 जे ग्रह सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरतात. एक आहे बुध, जो की तुमचा पंचमेश आहे, अष्टमेश आहे. दुसरा आहे गुरु, जो की तुमचा लाभेश आणि धनेश आहे. हे जे गुरु आहे तो तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय. बुध व्ययातून तुमच्याच राशीमध्ये येणार आहे आणि राशीचा राजयोगकारक ग्रह जो आहे शुक्र, जो की तुमच्या चतुर्थेश आणि भाग्येश आहे. सगळ्यात महत्त्वपूर्ण असा ग्रह आहे जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय. एकंदरीतच सांगायचं झालं या सर्व ग्रहांचा परिपाक म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचा जो आर्थिक स्तर आहे तो अतिशय उत्तम असणार आहे. काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक आवक चांगली राहील. तुमची येणारी जी तुमची जे थांबलेली जी येणी आहेत आर्थिक संदर्भात ती पूर्णपणे होतील. फक्त एकच गोष्ट आहे, खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा. तसं पाहिलं तर तुमची जी रास आहे ही अतिशय डिसिप्लिन आहे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला समजली किंवा एखादी गोष्ट तुम्हाला करायची राहिली तर ती मनावेगळी असेल, नावडती असेल, तरी पण ती चोखपणे करणं हा भाग तुमच्या राशीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येतो आणि तशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येणार आहे. त्याच्यामध्ये खर्चावर जर का तुम्ही नियंत्रण ठेवलं तर अर्थातच आर्थिक जी येणी आहेत किंवा आर्थिक संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी उपयुक्त अशा होणार आहेत. याचप्रमाणे थोडंसं जे तुमचं जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या महिन्यामध्ये शेअर मार्केटमधून तुम्हाला इन्कम चांगलं आहे. मात्र शॉर्ट टर्ममध्ये लगेचच्या लगेच तुम्ही निर्णय घेऊ नका किंवा शॉर्ट टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये गुरु भ्रमण करतो. अतिशय चांगली गोष्ट आणि या महिन्याच्या 4 तारखेपासून तो मार्गस्थ सुद्धा होणार आहे. गेल्या 3-4 महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की घरातलं वातावरण काही ठीक नव्हतं. थोड्या मोठ्या गोष्टीमुळे थोडंसं गढूळ अशा प्रकारचं वातावरण झालं. तर या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यानंतर घरातल्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर सुद्धा तुमचं इंटरॅक्शन जे आहे ते अतिशय चांगलं राहील. त्याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातलं समजा तुम्हाला नवीन काही निर्णय घ्यायचे असतील, म्हणजे नवीन वास्तू घेणं असलेली विकणं, वास्तूमध्ये काही नवीन प्रयोग करणं किंवा एक्सपेरिमेंट करणं किंवा वास्तूच्या संदर्भातले उपाय करणं हे तुम्ही या महिन्यामध्ये निश्चित करू शकता. याचप्रमाणे म्हणजेच घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात सुधारतील. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर साधारण इथे थोडीशी गोष्ट वेगळी राहील. खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि हे वादविवाद टोक गाठू शकतील. या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे ज्या गर्भवती मिळत त्यांनी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोक्यावर काढू शकतील. डॉक्टर इलाज करणं महत्त्वाचं राहील. हाच जो भाग आहे हा भाग साधारण ज्या विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लागू होतो. तर खास करून ज्या विद्यार्थी वर्ग आहेत त्यांनी या महिन्यामध्ये जास्तच प्रमाणात मेहनत करणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्हाला 100%ची अपेक्षा असेल तर 200% मेहनत करा, तर कदाचित तुम्ही 100%च्या आसपास पोहोचू शकाल. अशा प्रकारच्या काय भाग आहे. तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. अर्थात तुमची जी रास आहे ही बौद्धिक तत्वाची आहे. बौद्धिक तत्वाची म्हणजे बौद्धिक तत्वात सगळ्यात चांगली अशी ही रास आहे. तर विद्यार्थी वर्गाने त्या संदर्भात थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. थोडी जर का तुम्ही चांगली मेहनत केली तर त्याच्या अपेक्षित परिणाम तुम्हाला मिळू शकतील.
याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर गेल्या साधारण 15 दिवसात वैवाहिक जीवनाचा प्रांत का म्हणावा तेवढा चांगला दिसत नव्हता. तुमच्यामध्ये वैवाहिक जोडीदारामध्ये वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं किंवा वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढत होतं ते. या महिन्याच्या साधारण 17-18 तारखेनंतर यामध्ये बऱ्याच प्रमाणात सकारात्मक बदल दिसून येईल. खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराविषयी नातेसंबंध सुमधुर राहतील. तुमच्या दोघांमध्ये जे इंटरॅक्शन असेल ते खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. याचप्रमाणे करिअरच्या संदर्भात सांगायचं झालं तर खास करून करिअरच्या बाबतीतमध्ये सुद्धा गोष्टी काही बरोबर नाही आहेत. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाच्या ठिणग्या उडणं आणि त्यास थोडासा टोक गाठणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतात. कुठल्याही परिस्थितीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले छोटे किंवा मोठे महत्त्वपूर्ण निर्णय या महिन्यामध्ये अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील किंवा आपलं कार्यक्षेत्र बदलणं त्या संदर्भात वेगळा विचार करणं असं सुद्धा करू नका. गोष्टी तुमच्यासाठी टोकाच्या होऊ शकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे या महिन्याच्या 1 तारखेला शुक्र, राहू आणि नेपच्यून याची युती होणार आहे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये. या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. म्हणजे साधारणतः 1 तारखेच्या आसपास कुठल्याही प्रकारचे आर्थिक निर्णय, खर्च, इन्व्हेस्टमेंट किंवा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी अजिबात करू नका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रलोभनाला बळी पडू नका. तुम्हाला बऱ्याच वेळेस वाटेल की गोष्टी तुमच्यासाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आलेल्या संधी झाल्या, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं किंवा त्या संदर्भातला विचार करणं करू नका. तुमचे अंदाज साफ सुथील, लक्ष द्या. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे या महिन्याच्या 3 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोणी होणार आहे. गुरु जो काही तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, जो बुध वेळा भ्रमण करेन, दोघांचा त्रिकोणी घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे तीर्थस्थळी वगैरे जाणं अशा प्रकारचे काही अनुभव येतील किंवा वास्तूच्या संदर्भात तुम्हाला अपेक्षित काही अनुभव या दरम्यान निश्चित मिळतील. याचप्रमाणे मंगळ आणि शनीचा जो त्रिकोणी योग आहे हा सुद्धा 9 तारखेला होणार आहे. मंगळ जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, जो शनी तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो, दोघांचा त्रिकोण उत्तम प्रकारे राहील. भाग्याचे उत्तम साथ लाभेल. तुम्ही हाती घेतलेल्या गोष्टी मार्गी लागतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे थोडंसं वातावरण बरंचसं व्यवस्थित झाल्यासारखं जाणवेल. एकंदरीत नवीन काही गोष्टी करायच्या असल्या तर तुम्ही या दरम्यान करू शकता. म्हणजे 9 तारखेच्या आसपास तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह सुद्धा दिसाल. याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला मंगळ आणि बुधाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. मंगळ जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतो, जो बुध तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल, दोघांचा त्रिकोण योग अतिशय शुभफलदायी असणार आहे. अंदाज बरोबर हाती घेतलेल्या गोष्टी मार्गी लागणं अशा प्रकारचे काही अनुभव निश्चित तुम्हाला या दरम्यान येतील. खास करून जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा 23 तारखेच्या आसपास चांगले काही अनुभव निश्चित मिळू शकतील. काळजी करू नका. या संदर्भात गोष्टी साधारण 23-24 तारखेच्या नंतरचा जो कालावधी आहे हा जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी बऱ्याच प्रमाणात फेवरेबल असणार आहे. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 12 तारखेला आहे आणि जी अमावस्या ही 27 तारखेला आहे. अमावस्या पौर्णिमे दरम्यान रविचंद्राचं आकर्षण थोडं जास्त असतं, आपण जास्त भावना देतो. आणि या महिन्याची अमावस्या कुंभ राशीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण कुंभ राशीमध्येच ती अमावस्या होते आहे. त्यामुळे भावभावनांचे आंदोलनं तुम्हाला साधारण 27 तारखेच्या आसपास बऱ्याच प्रमाणात दिसतील. कुठल्याही प्रकारचे निर्णय कुठल्याही क्षेत्रातले असतील, छोटे असतील मोठे असतील, अजिबात घेऊ नका. अंदाज साफपणे चुकतील किंवा थोडंसं तुमची मानसिकता बदलल्यासारखं तुम्हाला जाणवेल. थोडंसं कॉन्फिडन्स थोडासा कमी झाल्यासारखं आवडेल, जो की तुमच्या राशीमध्ये कॉन्फिडन्स खूप चांगला असतो. पण तो साधारण 27 तारखेच्या आसपास अशा प्रकारचा काही अनुभव येऊ शकतील. तर स्वतःच्या जे तुमचे एथिक्स असेल किंवा तुमचे स्वतःचे मापदंड असेल त्याच्यावर ठाम राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं कुंभ राशीचं फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.